नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र आणि गिरिजा यांचा लग्न सोहळा पार पडणार असतो. सगळी जय्यत तयारी करण्यात आलेली असते. रुद्र मंडपमध्ये येऊन गिरिजाची वाट बघत असतो. पण प्रेक्षकांनो, मंडपामध्ये गिरिजा आलेलीच नसते. आणि तेव्हा इथे आता गिरिजाला बघण्यासाठी वासंती तिच्या रूममध्ये जाते. आणि तिथे गेल्यानंतर एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की मला हे लग्न करायचं नाही आहे आणि म्हणून मी लग्नाच्या दिवशी हे घर सोडून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा आता रुद्राला कळलेली असते, रुद्राच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. पण प्रेक्षकांनो, रुद्राला कुठे माहिती असतं की हा सगळा प्लॅन केलेला आहे रुद्र आणि गिरिजाला एकमेकांपासून वेगळं करण्याचा. हे सगळं उर्वशीने केलेलं असतं. उर्वशीने इथे कुशलला बोलावलेलं असतं गिरिजाला किडनॅप करण्यासाठी. आणि त्यानंतर तिच्याबरोबर तुला जे काही करायचं आहे ते कर, पण लग्न मंडपातून तिला गायब कर, असं उर्वशीने सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला गायब करण्यामागे जर महत्त्वाचा वाटा कुणाचा असेल तर तो उर्वशीचा असतो. आणि नंतर कुशल आणि गिरिजाची मैत्रीण विशाखा या सगळ्यांनी मिळून आता गिरिजाला लग्न मंडपातून गायब केलेले असते. पण हे सत्य अजूनपर्यंत रुद्राच्या समोर आलेलं नसतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, रुद्रचा गैरसमज झालेला असतो. पण शेवटीला सत्य हे काही लपून राहत नाही. सत्य हे रुद्राच्या समोर आलेलंच असतं. कारण प्रेक्षकांनो, रुद्राला पूर्णपणे खात्री असते की गिरिजा लग्न मंडप सोडून कधीच जाणार नाही. जर त्यांना हे लग्न करायचं नसतं तर त्यांनी आधीच नकार दिला असता. पण कालपर्यंत आनंदी असणाऱ्या गिरिजा लग्न सोडून जाऊ शकत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने महत्त्वाची बातमी दिलेली असते. इथे आता गिरिजा आणि विशाखा या दोघींना जंगलाच्या रस्त्याकडे जात असताना काही लोकांनी बघितलेलं असतं. आणि ही गोष्ट जेव्हा अर्जुनला समजते तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन रुद्रला सांगतो. आणि तेव्हा इथे रुद्राचा रुद्र अवतार खऱ्या अर्थाने बाहेर आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, रुद्राच्या समोर आलेलं असतं की गिरिजाला गायब करण्यामागे नक्की कुणाचा हात आहे आणि ते रुद्रने शोधून काढलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये गिरिजाबरोबर जबरदस्तीने लग्न करणाऱ्या कुशलला आता रुद्रने पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. त्याला धडा शिकवलेला असतो, त्याला इथे चांगला चोप दिलेला असतो आणि मग त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अखेरीस रुद्राला समजलेले असते की हे सगळं कारस्थान तर उर्वशीने करायला सांगितलं होतं. कारण जेव्हा इथे पोलीस कुशलला पकडतात आणि चांगला चोप देतात तेव्हा कुशलने उर्वशीचं नाव घेतलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्रने स्वतः उर्वशीला सांगितलेलं असतं की ह्या लग्नापासून लांब राहायचं. आणि त्याचबरोबर नागेश्वरने आता एवढ्यावरच हे प्रकरण थांबवलेलं नसतं. नागेश्वरने उर्वशीला हाताला धरून घरातून हकलूनसुद्धा दिलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, रुद्र आणि गिरिजा यांचा विवाह सोहळा खूपच जास्त धूमधडाक्यात पार पडलेला असतो. इतके प्रयत्न करूनसुद्धा उर्वशी त्या दोघांना वेगळं करू शकत नाही. नियतीच्या मनात असतं की लग्न तर रुद्र आणि गिरिजाचंच होणार. इथे आता घोरपडे घराण्याची सून गिरिजाच होणार हे जर विधिलिखित आहे तर हे विधिलिखित कुणीही बदलू शकत नाही. कारण काहीही असू दे, पण रुद्र आणि गिरिजा हे दोघेजण एकत्र येणारच होते आणि ते आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने रुद्राच्या समोर सत्य येतं, कशा पद्धतीने रुद्र गिरिजाला वाचवतो ते आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता उर्वशीला सांगितलेलं असतं नागेश्वरने की तू ह्या लग्नापासून लांब राहायचं. जर तुम्ही पुन्हा गिरिजा आणि रुद्राला वेगळं करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल दीदी, असं आधीच नागेश्वरने उर्वशीला सांगितलेलं असतं. आणि इथे प्रियाला आता सायलीने सांगितलेलं असतं की ह्या लग्नापासून तू लांब राहायचं, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा उर्वशी म्हणत असते, आता माझे हात तर बांधलेले आहेत. प्रिया म्हणते, पण असं कुणीतरी असेल ज्याचे हात मोकळे असतील. तेव्हा इथे उर्वशी म्हणते, अशी एक व्यक्ती आहे आणि ती दुसरी तिसरी कुणी नसून ती व्यक्ती कुशल असते. तेव्हा आता कुशलला त्याने सांगितलेलं असतं
की हे बघ, तू एक काम करायचं, त्या गिरिजाला घरातून काही करून गायब करायचं. मी तुला हवे तेवढे पैसे देईन. गिरिजा तुला आवडते ना, तिच्याबरोबर तुला लग्न करायचं आहे ना. तेव्हा तो म्हणतो, पण तुमच्या भाच्याबरोबर तिचं लग्न होतं आहे ना. उर्वशी म्हणते, तुला काय करायचं आहे, लग्न तर अजून झालेलं नाही आहे ना. मग तू तिला लग्न मंडपातून किडनॅप करून घेऊन जाऊ शकतोस. आता ते कसं न्यायचं ते तू बघ आणि नंतर काय करायचं आहे ते तू कर, पण तिला लग्न मंडपातून गायब कर. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कुशल आता ब्लॅकमेल करतो विशाखाला. विशाखाचे कपडे बदलत असतानाचे फोटोज काढतो आणि म्हणतो की हे फोटोज बघ, हे जर व्हायरल करायचे नसतील तर काही करून उद्या विशाखाला घरातून बाहेर काढायचं. काही कर मला माहीत नाही, पण तिला घरातून बाहेर काढ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विशाखा म्हणत असते की ठीक आहे, तू म्हणशील तसं मी करेन. तेव्हा इथे हे फोटो मात्र तू व्हायरल करू नकोस. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते की आज माझं लग्न आहे, त्यामुळे विशाखा कुठे राहिली. विशाखा प्रेक्षकांनो आता तिथे आलेली असते आणि कुशलने सांगितलेलं असतं की कुणाला काही सत्य सांगायचं नाही, पण विशाखाने ठरवलेलं असतं की मी तर खोटारडेपणा करणार नाही. माझ्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी मी माझ्या मैत्रिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विशाखा मिठी मारते गिरिजाला आणि रडायला लागते. गिरिजा म्हणते, काय झालं विशाखा, तू रडतेस का, माझं लग्न होतं म्हणून तू रडतेस का. हे बघ, माझं लग्न जरी झालं ना तरीसुद्धा आपण दोघीजणी आयुष्यभरासाठी मैत्रिणी आहोत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते की सांग ना विशाखा काय झालं. तेव्हा विशाखा गिरिजाला सांगते, कुशलने माझे कपडे बदलतानाचे फोटो काढलेले आहेत आणि त्याने मला ब्लॅकमेल केले की मी तुला त्याने सांगितलेल्या ठिकाणी घेऊन जायचं म्हणून, आणि जर मी असं नाही केलं तर ते फोटो आणि व्हिडिओज तो सोशल मीडियावरती व्हायरल करेल. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, काय, त्या कुशलची एवढी हिंमत. तेव्हा गिरिजा म्हणते, थांब, मी आत्ताच्या आत्ता सांगते, मी अर्जुन सरांना आणि रुद्रला सांगते त्याने काय केलं आहे ते. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, तू चल माझ्याबरोबर. विशाखा म्हणते, असं करू नकोस गं, त्याने सांगितले ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. पण आता मी तुला ही गोष्ट सांगितली कारण मला माझ्या मैत्रिणीला धोका द्यायचा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते, तू चल माझ्याबरोबर. त्याने कुठे सांगितले जायचं आहे तिथे मला घेऊन चल. मी कुशलबरोबर बोलते आणि त्याच्याकडून ती व्हिडिओसुद्धा काढून घेते, तू नको काळजी करू. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, हे बोलणं आता सायलीने ऐकलेलं असतं आणि सायली म्हणत असते, नक्की या दोघांचं चाललंय तरी काय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, घरामध्ये आता सगळीकडे खूप मोठा वाद झालेला असतो आणि इथे सगळेजण गिरिजाला शोधत असतात. पण प्रेक्षकांनो, सायलीने आता विशाखाला आणि त्याचबरोबर इथे गिरिजाला जाताना बघितलेलं असतं आणि इथे विशाखा गिरिजाला त्या ठिकाणी घेऊन जात असते जिथे आता कुशलने ॲड्रेस पाठवलेला असतो. तेव्हा सायली तिथे आता गिरिजा आणि विशाखाला फॉलो करते, पण ती काही बोलत नाही कारण तिला आता कुशलचा ॲड्रेस बघायचा असतो की नक्की त्याने त्या दोघींना कुठे बोलवलेलं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, विशाखा गिरिजाला घेऊन जात असते, सायली त्यांना फॉलो करते आणि इथे घरामध्ये सगळीकडे शोधाशोध होते की नवरी मुलगी कुठे आहे, मुहूर्त टळत चालला आहे. तेव्हा इथे नागेश्वर चिरतो आणि म्हणतो की कुठे गेली गिरिजा, नवरी मुलगी कुठे गेली, सूनबाई कुठे आहेत, असं तो जोरजोरात बोलत असतो. वासंती म्हणत असते की ती हे लग्न सोडून निघून गेले, तिला हे लग्न करायचं नाही असं या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, हे शक्य नाही आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, दीदी या सगळ्यामध्ये तुमचा काही हात नाही आहे ना. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब तुम्ही आम्हाला काल सांगितलं की या सगळ्यापासून लांब राहायचं म्हणून, तेव्हापासून आम्ही कशामध्ये आलो आहे का. आता मी तयार होऊन इथे आले, मला काय माहिती गिरिजा कुठे आहे, मी सकाळपासून तिच्या रूममध्ये सुद्धा गेले नाही आहे, हवं तर विचारा तुम्ही वासंतीला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण पॅनिक झालेले असतात, सगळ्यांना काळजी वाटत असते की गिरिजा कुठे गेली. तेव्हा इथे वासंती आता टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते, गिरिजा लग्न मंडप सोडून जाऊ शकत नाही, नक्कीच काहीतरी घडले. तेव्हा उर्वशी म्हणते, नाही रुद्र नाही, मी तुला सांगितलं होतं ना गिरिजावरती विश्वास ठेवू नकोस म्हणून. अरे ती मुलगी कोणी साधी सोपी मुलगी नाही आहे रे, ती तुला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते, तुला कळत नाही आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता रुद्रला कळतच नाही की त्याच्याबरोबर काय चाललंय. उर्वशी म्हणते, बघितलंस ना, अरे ती मुलगी खूप चालू निघाली रे. तिला तुझ्याशी लग्न कधी करायचंच नव्हतं. ती फक्त दादासाहेबांमुळे तुझ्याशी लग्नाला तयार झाली होती आणि तिच्या या वडिलांचं ऑपरेशन करायचं होतं ना तिला. तिला पैशांची गरज होती म्हणून तिने फक्त हे लग्न करण्याचं नाटक केलं. नाहीतर तुझ्याबरोबर तिला लग्न करायचंच नव्हतं. तेव्हा रुद्र म्हणतो, आत्या तू बरोबर बोलतीयस. तेव्हा प्रेक्षकांनो तिथे आता अर्जुन येतो आणि रुद्रच्या कानामध्ये सांगतो, कारण अर्जुनला सायलीने फोन करून सांगितलेलं असतं की लवकरात लवकर या ठिकाणी या. तेव्हा इथे अर्जुन रुद्रला सांगतो की गिरिजा आणि विशाखा खूप मोठ्या संकटात सापडलेल्या आहेत. आणि तेव्हा इथे रुद्र म्हणतो की चल अर्जुन, आपल्याला जायला लागेल. आणि तेव्हा इथे रुद्रने आपली गाडी काढलेली असते आणि तो त्या लोकेशनला जातो जिथे गिरिजा आणि विशाखा असतात. आणि तिथे तो कुशल असतो आणि काही गुंड लोकंसुद्धा असतात. तेव्हा रुद्रने जाता जाता पोलिसांना सुद्धा फोन केलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो रुद्र तिथे गेल्यानंतर कुशल म्हणत असतो की ये पुढे नाही यायचा, पुढे नाही यायचं. आज माझं आणि गिरिजाचं लग्न होणार, तू ते अडवू शकणार नाही आहेस. आणि तो जबरदस्तीने आता तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र रुद्र वाचव मला. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता रुद्र आणि अर्जुन तिथे जातात आणि रुद्र कुशलची आता हवी तेवढी धुलाई करतो, त्याला मार मार मारतो. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, का करतोयस तू हे सगळं, कशासाठी. तेव्हा विशाखा सांगते की त्याच्याकडे माझे फोटोज आहेत आणि त्याने मला ब्लॅकमेल केलं होतं. जर मी इथे विशाखा म्हणते की मी गिरिजाला घेऊन नाही आले तर तो माझे फोटो व्हायरल करेल म्हणून. तेवढ्यातच तिथे पोलीस आलेले असतात. ते कुशलकडून तो मोबाईल काढून घेतात आणि त्याच्या मोबाईलमध्ये असलेले ते सगळे फोटो व्हिडिओज आता डिलीट करून टाकतात आणि फोनसुद्धा आपल्या ताब्यामध्ये घेतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कुशलला 2-4 फटके दिल्यानंतर हे सगळं त्याने कुणाच्या सांगण्यावरून केलं हे विचारल्यानंतर कुशलने आता नाव घेतलेलं असतं उर्वशीचं, की उर्वशीने मला सांगितलं होतं गिरिजाला किडनॅप करून घेऊन जा आणि तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न कर. हे तिनेच मला सांगितलं होतं आणि ही फोटोची आयडियासुद्धा तिनेच दिली होती. तेव्हा इथे विशाखासुद्धा आता वाचलेली असते आणि रुद्र आणि अर्जुनने पोलिसांना तिथे बोलावून खूपच महत्त्वाचं काम केलेलं असतं. तर अशा रीतीने गिरिजा खूप घाबरलेली असते. ती आता रुद्रला मिठी मारते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रुद्रला कळतं की गिरिजाची काही चूक नाही आहे. कुशलने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते सुद्धा उर्वशीच्या सांगण्यामुळे. तेव्हा इथे सुद्धा चुकी उर्वशीचीच आहे हे रुद्रला कळलेलं असतं. तेव्हा इथे रुद्र गिरिजाला घरी घेऊन येतो आणि त्याने तिचा हात पकडलेला असतो. तेव्हा तो आत्याच्या समोर जातो आणि म्हणतो, कितीही प्रयत्न केलेस ना आत्या तरीसुद्धा माझं आणि गिरिजाचंच लग्न होणार. त्या कुशलला तूच सांगितलं होतंस ना गिरिजाला इथून किडनॅप करून घेऊन जायला, पण तो कुशल गेला आता जेलमध्ये आणि जाता जाता सांगून गेला हे सगळं तुझ्या सांगण्यावरून केलं आहे म्हणून. तेव्हा उर्वशी म्हणते, काय संबंध. तेव्हा नागेश्वर म्हणतो, दीदी या सगळ्याशी तुमचाच संबंध आहे, कळलं ना. काल मी जे काही बोललो त्याने तुमचं डोकं ठिकाणावरती आलं नाही का, म्हणून तुम्ही पुन्हा तीच चूक केली. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नागेश्वर पुन्हा त्या उर्वशीचा हात पकडतो आणि तिला ओरफडत तिथून घेऊन जातो आणि घराच्या बाहेर सोडतो आणि म्हणतो, चालत्या व्हा आत्ताच्या आता इथून. माझ्या मुलाच्या लग्नामध्ये आशीर्वाद देण्यासाठी तुमच्यासारखी आत्या नसेल ना तरीसुद्धा चालेल, पण निदान माझ्या मुलाच्या प्रेमावरती तरी तुम्ही संशय घेऊ नका, बोट उचलू नका. त्याला जर त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न करता येत असेल तर तुम्ही का त्याच्यामध्ये मोडता घालताय. लग्नापासून ते आत्तापर्यंत किती प्रयत्न केले तुम्ही त्या दोघांना वेगळं करण्यासाठी, पण शेवटीला नियतीमध्ये तेच आहे की या घरची सून नशीबवान मुलगीच होणार आणि ती गिरिजा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणत असतो की सिरियसली म्हणजे आतापर्यंत मी इतक्या केसेस बघितल्या, पण तुम्ही स्वतः तुमच्या भाच्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करताय, ते सुद्धा इतक्या खालच्या पातळीला जाऊन. या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. गिरिजासारखी मुलगी तुमच्या घरची सून होते, इतकी सुंदर आणि इतकी छान मुलगी तुम्हाला मिळाली तरीसुद्धा तुम्हाला आनंद होत नाही या गोष्टीचा. का तर ती गरीब आहे म्हणून. तुम्ही गरीब श्रीमंत असा भेदभाव का करता. माझी बायको सायली ही सुद्धा अनाथ आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली, पण मी कधीच ती गोष्ट बघितली नाही. माझ्यासाठी महत्त्वाची होती ती फक्त सायली आणि तिच्यावरती झालेले मधुभाऊंचे इतके सुंदर संस्कार. ती व्यक्ती म्हणून मला आवडली, बाकी तिथे परिस्थिती अजिबात मॅटर करत नाही. ते तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. असं आता अर्जुन म्हणत असतो, माणूस महत्त्वाचा हवा आहे, त्याचे संस्कार महत्त्वाचे हवेत, बाकी पैसा अडका काहीही महत्त्वाचं वाटत नाही.
तेव्हा प्रेक्षकांनो रुद्र म्हणत असतो, अर्जुन बरोबर बोलतोयस तू. अरे म्हणून तर मी गिरिजावरती प्रेम करतो ना. माझ्यासाठी सुद्धा पैसा महत्त्वाचा नाही आहे. जगण्यासाठी आणि आयुष्य सुंदर घडवण्यासाठी आपल्याला चांगला व्यक्ती, चांगला लाईफ पार्टनर मिळणं गरजेचं आहे. आणि गिरिजाच्या रूपात ते मला मिळालं आहे आणि मी तिला जपणार. कितीही कुणीही अडवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो इतके प्रयत्न करूनसुद्धा उर्वशीचं प्लॅनिंग काही सफल होत नाही. उलट तिलाच आता घरातून हकललेलं असतं. आणि त्यानंतर इथे अर्जुन सायली म्हणतात की चला आता लग्न सोहळा पार पाडूया. आणि तेव्हा इथे दणक्यात सगळ्यांच्या साक्षीने इथे आता गिरिजा आणि रुद्र या दोघांचा लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पडलेला असतो. फायनली इथे आता गिरिजा रुद्रची बायको झालेली असते आणि त्याचबरोबर घोरपडे घराण्याची सून. जरीसुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल तरीसुद्धा रुद्रच्या प्रेमामध्ये इतकी ताकद असणार आहे प्रेक्षकांनो की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कधी आयुष्यभराची साथ बनून जाणार आहे हे आता गिरिजाला सुद्धा कळणार नाही. तर अशा रीतीने इथे सायली अर्जुनने दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो. गिरिजा आणि रुद्र यांचं लग्न शेवटीला निर्विघ्नपणे पार पडलेलं असतं.